सुमाध्यान्नं छात्राः। आज आपण 9वी वर्गाच्या संस्कृत विषयाचा द्वितीय पाठ अभ्यासणार आहोत। द्वितीय पाठाचं नाव आहे अव्ययमाला। व्यय शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन। व्यय म्हणजे काय? परिवर्तन। अव्यय अ म्हणजे नाही, ज्यामध्ये परिवर्तन होत नाही त्याला अव्यय असं म्हणतात। ही जी अव्ययमाला आहे ही तुम्हाला पाठांतरासाठी आहे, कंठस्थीकरणार्थम। मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाचा भाग शिकलो, किम कृत्वा आणि किम कर्तुम। किम कृत्वामध्ये पूर्वकालवाचक शिकलो आपण। पूर्वकाल वाचक यामध्ये दोन प्रकार, एक आहे त्वांत आणि दुसरा आहे लेबंत। त्वांत आणि लेबंत। आणि हे शिकलो आपण कुठे? किम कृत्वामध्ये। किम कृत्वामध्ये। आणि किम कर्तुममध्ये आपण काय शिकलो? किम कर्तुममध्ये हेत्वर्थक। हेत्वर्थक कोणता अव्यय आहे? तुमंत। हेत्वर्थक तुमंत अव्यय। तर बघा, ही जी अव्ययमाला आहे या अव्ययमालामध्ये त्वांत, लेबंत आणि तुमंत या पूर्वकालवाचक आणि हेत्वर्थक अव्ययांचा उपयोग केलेला आहे। ते तुम्हाला बघा पिंक कलरमध्ये दिसतंय। तर जे पिंक कलरमध्ये दिसते हे एक तर त्वांत अव्यय आहेत, एक तर लेबंत आहेत किंवा तुमंत आहेत। तर ते लक्ष द्यायचं तुम्ही। आपण आता आरंभ करूया। भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्। याचा अर्थ असा होतो, भाषासु अनेक प्रकारच्या भाषा आहेत। या सर्व भाषांमध्ये भाषासु, भाषा या शब्दाचं सप्तमीचं बहुवचन आहे। अनेक प्रकारच्या भाषांमध्ये मुख्य असणारी, नुसती मुख्य नाही आहे तर मधुर सुद्धा आहे, गोड आहे। मधुरा मुख्य आहे, गोड आहे। एवढंच नाही, दिव्या, अतिशय दिव्य अशी भाषा, तिचं नाव आहे गीर्वाण भारती, म्हणजेच संस्कृत भाषा। कशी आहे संस्कृत भाषा? सर्व भाषांमध्ये मुख्य आहे। बघा विशेषण, पहिल्यांदा कशी आहे ती? मुख्या। अजून कशी आहे? मधुरा। आणि अजून कशी आहे? दिव्या। अशी कोण आहे? गीर्वाण भारती, म्हणजेच संस्कृत भाषा। संस्कृत भाषा मुख्य आहे। कशामध्ये मुख्य आहे? सर्व भाषांमध्ये मुख्य आहे, सर्व भाषांमध्ये मधुर आहे आणि सर्व भाषांमध्ये दिव्य भाषा म्हणून देववाणी म्हटलं जातं। जेवढे काही ग्रंथ आहेत हे सर्व या दैवीवाणीमध्ये अर्थात संस्कृत भाषेमध्ये आहेत। तर या भाषेमध्ये तिचं काव्य त्यापेक्षा अधिक मधुर आहे। भाषा मधुर आहे, त्याही पेक्षा मधुर काय? तिचं काव्य मधुर आहे। भाषा तर मधुर आहेच, त्या भाषेमध्ये सुद्धा काव्य अजून काय आहे? मधुर आहे। तस्यामि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम। आणि त्या काव्यामध्येही अजून काय मधुर आहे? सुभाषितम। सुभाषित आणखी जास्त मधुर आहे। भाषा मधुर आहे, भाषेपेक्षा काव्य मधुर आहे आणि काव्यामध्ये सुभाषित अतिशय मधुर आहे। तर बघा, तेच सुभाषित या अव्ययमालेच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहेत। सुभाषित म्हणजे काय? बघा, सुभाषितम नाम शोभनम भाषितम। सुभाषित म्हणजे काय? सुष्ठु वचन, चांगल्या प्रकारे बोललेले वचन, योग्य बोललेले वचन, सुंदर वचन, त्याला काय म्हणतात? सुभाषितम। संस्कृत साहित्ये विपुलानि सुभाषितानि संती। संस्कृत साहित्यामध्ये भरपूर असे
सुभाषिते आहेत. अल्पाक्षरत्वम सुभाषितानां वैशिष्ट्यम. सुभाषित कशी आहेत बघा. सुभाषितानी कसे आहेत, यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे अल्पाक्षरत्वम. हे सुभाषित अल्प अक्षराने युक्त असतात. कमी अक्षरामध्ये अर्थ गहन असतो, जास्त अर्थ असतो कमी अक्षरांमध्ये, म्हणून त्यांना काय म्हणतात, अल्पाक्षरत्वम. सुभाषितानां वैशिष्ट्यम. सुभाषितांचं हे वैशिष्ट्य आहे की ते कमी अक्षरावाले असतात आणि त्यांचा अर्थ मात्र फार मोठा, गहन असतो, विशाल असतो. त्याचप्रमाणे हे जे सुभाषित यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे मधुरानी. मधुरानी. मधुराणी म्हणजे काय? मधुराणी शब्दाचा अर्थ आहे हे अत्यंत गोड असतात. त्याचप्रमाणे गेयानी. तिसरं वैशिष्ट्य आहे गेयानी. गेयानी म्हणजे काय? हे आपल्याला गाता येऊ शकतात. स्वरामध्ये, तालामध्ये स्वरबद्ध, तालबद्ध करून हे आपण गाऊ शकतो, म्हणून त्याला काय म्हणतात, गेयानी. त्याचप्रमाणे अर्थपूर्णानी. अर्थपूर्णानी. अर्थपूर्णानी अशा प्रकारे ते असतात. सुभाषित ही अल्पाक्षरत्व आहेत, मधुर आहेत, गाण्यास योग्य आहेत आणि अर्थपूर्ण आहेत. हे सुभाषितांचे 4 वैशिष्ट्ये आहेत. सुभाषितानां पठनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवती. या सुभाषितांचं जर पठन केलं तर वाणी कशी होते? सुसंस्कृत, सुसंस्कृता अशी वाणी आपली होत असते. अजून कशी होते? तर ती निर्दोषा. निर्दोषा वाणी आपली कशी होते? निर्दोषा, दोषरहित, निर्गतः दोषा, ज्यापासून दोष निघून गेलेत अशा वाणीला निर्दोषा असं म्हणतात. तर सुभाषितांचं जर पठन केलं तर वाणी कशी होते? आपली सुसंस्कृता होते आणि निर्दोष अशी वाणी होते. कुठलाही दोष वाणीमध्ये राहत नाही. वक्तृत्व कलायाम निपुणता संपादनार्थम उत्कृष्ट निबंध लेखनार्थम च तानी अतीव उपयुक्तानी. वक्तृत्व कलेमध्ये निपुणता संपादनासाठी, निपुणता संपादन करण्यासाठी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट निबंध लेखनासाठी हे सुभाषित अतिशय उपयुक्त ठरतात. जर तुम्ही वक्ता आहात किंवा तुम्हाला वक्ता व्हायचं आहे तर बोलत असताना जर तुम्ही सुभाषितांचा किंवा या सुभाषितातील उक्तींचा जर वापर केला तर तुमचं वक्तृत्व प्रभावी होतं. किंवा तुम्ही निबंध लिहिताय तर त्या निबंधामध्ये जर सुभाषितांचा उपयोग केला, सूक्तींचा उपयोग केला तर तुमचा निबंधसुद्धा अत्यंत प्रभावी होत असतो. वक्तृत्व कलेमध्ये आणि निबंध लेखनामध्ये या दोन्ही गोष्टींमध्ये हे सुभाषित अतिशय उपयुक्त ठरतात. अतः इयं सुभाषितानां माला छात्रैहि अवश्यम कंठे धारणीया. अतः म्हणजे म्हणून, इयं म्हणजे ही, सुभाषितानां माला सुभाषितांची माळा, छात्रैहि विद्यार्थ्यांनी, अवश्यम निश्चित, कंठे धारणीया कंठामध्ये धारण केली पाहिजे. म्हणजेच काय करायचं? कंठस्थ करायचं, पाठांतर करायचं. आता आपण पाठाला आरंभ करूया. अव्ययमाला. पहिला श्लोक, त्या पहिल्या श्लोकाचं उच्चारण लक्ष देऊन ऐका आणि त्या प्रकारे उच्चारण करून श्लोक पाठांतर करा. श्रोतुं कर्णो वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु.
अशा प्रकारे उच्चारण आपण करायचं आहे आणि नंतर तो श्लोक पाठांतर करायचा. आता बघा, या श्लोकाचा अर्थ पाहण्याच्या आधी आपण याचा अन्वय पाहू. बघा, श्लोकाच्या खाली अन्वय दिलेला आहे आणि त्या अन्वयावरूनच आपण अर्थ घेणार आहोत. येन, येन शब्दाचा अर्थ आहे ज्याने. श्रोतुम कर्णव, श्रोतुम काय आहे? तुमंत अव्यय. कर्णव म्हणजे दोन कान. ज्याने ऐकण्याकरता दोन कान. वक्तुम बोलण्याकरिता. वक्तुम हे सुद्धा तुमंत अव्यय आहे. बोलण्याकरता. सुहास्यम आस्यम. सुहास्य म्हणजे सुंदर हास्ययुक्त. आस्य म्हणजे मुख, तोंड. ज्याने ऐकण्याकरता दोन कान, बोलण्याकरता सुंदर असं मुख दिलं. घ्रातुम घ्राणम. घ्रातुम म्हणजे काय? सुगंध घेण्याकरता, दुर्गंध घेण्याकरता. घ्राणम सुगंध आहे की दुर्गंध हे ओळखण्याकरता. घ्राणम म्हणजे नाक दिलं, घ्राणेंद्रिय दिलं. विहर्तुम पादयुग्मम. इकडे तिकडे विहार करण्याकरता, फिरण्याकरिता. पादयुग्मम पायांची जोडी म्हणजेच दोन पाय दिले. द्रष्टुम नेत्रे पाहण्याकरिता दोन डोळे. दातुम हस्तयुग्मम आणि दान देण्याकरिता हस्तयुग्मम. युग्म म्हणजे काय? जोडी, हातांची जोडी म्हणजेच दोन हात दिले. आणि च आणि ध्यातुम चित्तम ध्यान करण्याकरता चित्त. सृष्टम, सृष्ट म्हणजे काय? निर्माण केले. सह तो ईश्वर पातु रक्षण करो. त्या ईश्वराने आमचं रक्षण करो. कोणत्या ईश्वराने? ज्या ईश्वराने ऐकण्याकरिता दोन कान दिले, बोलण्याकरिता सुंदर हास्ययुक्त मुख दिलं, सुगंध दुर्गंध घेण्याकरता नाक दिलं, त्याचप्रमाणे विहरण्याकरता पाय दिले, पाहण्याकरता दोन डोळे दिले, दान देण्याकरता हात दिले आणि ध्यान करण्याकरता चित्त ज्याने निर्माण केलं त्या ईश्वराने आमचं रक्षण करो. अशा प्रकारे या पहिल्या श्लोकामध्ये प्रार्थना केलेली आहे. आता दुसरा श्लोक पाहूया आपण. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमायांति षट्पदाः. असं या श्लोकाचा अर्थ. आता या श्लोकाचा अन्वय पहा. दूरे वसताम अपि सताम गुणाः दूतत्वं कुर्वन्ति. दूरे वसताम अपि दूर राहून सुद्धा सताम गुणाः सज्जनांचे गुण, सज्जनांचे सद्गुण दूतत्व करतात. दूत होऊन त्यांची कीर्ती सर्व जगभर पसरवित असतात. यथा उदाहरण दिलं या ठिकाणी. यथा म्हणजे जसे. षट्पदाः भ्रमर भुंगे. केतकी गंधम आग्राय. केतकी म्हणजे केवड्याचं फूल. केतकीच्या फुलाचा जो गंध आहे तो आग्राय म्हणजे त्याचा वास घेऊन, सुगंध घेऊन. स्वयं आयांती स्वतः येत असतात. कशा करता? मधुपानाय त्या फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता. तसं सज्जन लोक दूर राहत असले तर त्यांचे सद्गुण दूतत्व करतात आणि सर्व लोक आपल्या कल्याण करण्याकरता त्या सज्जनांकडे जातात, सज्जनांकडे मार्गदर्शन घेतात, त्यांचा उपदेश ऐकतात आणि त्यांच्या उपदेशाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतात. लक्षात आलं? दूर राहून सुद्धा सज्जनांचे गुण दूतत्व करतात. ज्याप्रमाणे भ्रमर केवड्याच्या फुलाचा सुगंध घेऊन स्वतः मधुपान करण्याकरता येत असतात. अशा प्रकारे दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे. आता तिसरा श्लोक पाहू आपण. भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयं जलाशयात दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. अन्वय पहा. धेनवः शुष्काणि तृणानि भुक्त्वा. धेनवः म्हणजे काय? धेणू शब्दाचं बहुवचन आहे. धेनवः. धेनवः काय आहे? धेनवः प्रथमा विभक्ती आणि बहुवचन आहे.
धेनवह, धेनू म्हणजे एक गाय आणि धेनवह म्हणजे अनेक गायी. गायी काय आहेत, काय करतात, शुष्कानी तृणानी भुक्त्वा, शुष्क म्हणजे वाळलेले सुकलेले, तृणानी गवत, गायी सुकलेले गवत, भुक्त्वा, भुक्त्वा म्हणजे खाऊन, भुक्त्वा हे त्वांत अव्यय आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. त्वांत, भुक्त्वा खाऊन, जलाशयात तोयम पित्वा, जलाशयातून पाणी पिऊन, पित्वा सुद्धा त्वांत अव्यय आहे, त्याचा अर्थ होतो पिऊन. जलाशयात तोयम पित्वा लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति, लोकांना दूध देतात. ताहा लोकमातरः खलू, म्हणून त्या खरोखर लोकमाता आहेत. बघा ना, सुकलेलं गवत खातात, जलाशयात पाणी पितात आणि दूध मात्र लोकांकरिता देत असतात, म्हणून त्या खरोखर कोण आहेत, आपल्या माता आहेत. म्हणून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला माता ही संज्ञा दिली जाते, गोमाता म्हटली जाते. एखाद्या वेळेला बाळ जन्माला आलं आणि जर आईला दूध नसेल तर आईच्या ऐवजी त्या बाळाचं पोषण करण्याकरता गाईचं दूध पाजलं जातं. म्हणून गायी ह्या आपल्या खरोखर माता आहेत, गोमाता आहेत. तर बघा पुढे चौथा श्लोक आपण आता घेणार आहोत. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सताम वर्त्म यत् स्वल्पमपि तद्बहु. बघा लक्ष द्या. परसंतापम न कृत्वा, परसंताप, पर म्हणजे दुसऱ्याला, संताप सम्यक प्रकारे, न तापत म्हणजे दुःख, न कृत्वा म्हणजे दुसऱ्याला दुःख न देता, खलमंदिरम न गत्वा, खल म्हणजे दुष्ट, मंदिरम म्हणजे त्याच्या घरी, खळाच्या घरी, दुष्टाच्या घरी, न गत्वा म्हणजे न जाऊन, खल, खल म्हणजे काय, दुष्ट, दुर्जन, त्या दुष्ट दुर्जनाला खल असं म्हणतात. आमचे गुरुजी एक व्याख्या करायची. खल किसे कहते, ख माने खाए, ल माने लढ़े, खाना और लड़ना ये दो ही बातें जिसको मालूम होती है उसे कहते हैं खल. लेकिन किसी ने पूछा किसका खाए और किससे लड़े, तो गुरुजी बताते थे जिसका खाए उसी से लढे उसे कहते हैं खल. तर असा जो दुर्जन आहे त्या दुर्जनाच्या घरी न जाता, त्याचप्रमाणे सताम वर्त्म न उत्सृज्य, सज्जन लोकांचा वर्त्म, वर्त्म म्हणजे काय, मार्ग, वर्त्म शब्दाचा अर्थ आहे मार्ग, पंथ, रस्ता. सज्जन लोकांचा मार्ग न उत्सृज्य, उत्सृज्य म्हणजे टाकून, सोडून, न सोडून, न दिलंय ना पुढे अव्यय, तर न सोडता. यत, यत म्हणजे जे, स्वल्पम अपि लभ्यते, स्वल्पम अपि थोडे सुद्धा, लभ्यते म्हणजे प्राप्त होते, मिळते, तद बहु वर्तते तर किती भरपूर असते. सज्जनांचा मार्ग न सोडता, दुष्ट लोकांच्या घरी न जाता आणि दुसऱ्याला दुःख न देता माणसाला जे काही मिळतं ना, तर ते थोडं जरी असलं तरी ते भरपूर मानावं, ते भरपूर असतं. का, कारण जे आपण मिळवतोय त्या मिळवण्यामध्ये आपण दुसऱ्याला दुःख दिलेलं नाही आहे. जे आपण मिळवतोय त्या मिळवण्यामध्ये आपण दुष्टांची संगती, दुष्टांचं सहाय्य घेतलेलं नाही आहे किंवा दुष्टाच्या घरी जाऊन काही आपण त्याचा उपकार करून घेतलेला नाही आहे. त्याचप्रमाणे जे आपण मिळवतोय त्यामध्ये आपण सज्जनांचा मार्ग, न्याय मार्ग, योग्य मार्ग, त्या न्याय मार्गाचा आपण कधी उल्लंघन केलं नाही. म्हणजे वाम मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने 2 नंबरच्या पद्धतीने आपण ते मिळवलेलं नाही आहे. आणि म्हणून जे मिळालंय ते थोडं न म्हणता ते भरपूर असं म्हणावं. प्रत्येक मनुष्याने धन असो, ज्ञान असो, जे काही आपण मिळवतोय ते मिळवत असताना या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोणतं, अकृत्वा परसंतापम, परसंतापम, दुसऱ्याला दुःख दिलं जाता कामा नये. म्हणून
एक वाक्य ऐकलं मी, आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, परंतु त्या पैशामागे कोणत्याही जीवाचा, कोणत्याही माणसाचा तळतळाट मात्र नसावा. खळखळाट असू द्या, भरपूर पैसे मिळवा, परंतु कोणाला फसवून, कोणाला लुबाडून किंवा कोणाचं शोषण करून तो पैसा मात्र मिळवू नका, कारण तो पैसा सुख मात्र देणार नाही, तो तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पैशाने आपल्याला सुख व्हावं असं वाटत असेल तर तो पैसा कसा असावा, न्याय मार्गाने तो मिळवावा, चांगल्या मार्गाने मिळवावा. परसंतापम, दुसऱ्याला दुःख न देता ते आपण मिळवू नये. त्याचप्रमाणे खल मंदिरम न गत्वा, खल मंदिरम, दुष्टाकडे जायची गरजच नाही आहे. जे आपण मिळवायचे ते आपल्या बाहुबलाने मिळवायचे, ते आपल्या कर्तृत्वावर मिळवायचे. जे मिळवतोय आपण त्याच्यामध्ये दुष्टाची मदत, दुष्टाची संगती घ्यायला नको. त्याचप्रमाणे सताम वर्त्म अनुसृज्य, सताम वर्त्म, वर्त्म शब्दाचा अर्थ आहे मार्ग. सताम वर्त्म, सज्जनांचा मार्ग सोडता कामा नये, म्हणजे न्याय मार्गानेच जे मिळवायचं आहे ते मिळवावं. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे आपण मिळवतोय त्याच्यात या 3 गोष्टी असल्या पाहिजे. दुसऱ्याला दुःख नको, दुष्टाची संगती नको आणि सज्जनांचा मार्ग सोडायचा नाही. आणि मग जे आपल्याला मिळतं ते थोडं जरी असलं तरी ते भरपूर असा आहे असं आपण मान्य करावं. असं या 4थ्या श्लोकाचा अर्थ आहे. दुसऱ्याला दुःख न देता, दुष्टाच्या घरी न जाता आणि सज्जनांचा मार्ग न सोडता जे मिळते ते अल्प न म्हणता भरपूर आहे असं म्हणावे किंवा भरपूर आहे असं वर्तन करावं. आता बघा 5वा श्लोक आहे. याचं उच्चारण कसं आहे तुम्ही लक्ष द्या. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीयास्यामहं कथम. या श्लोकाचा अन्वय बघा. यस्य कृते, ज्याच्याकरिता, व्यस्य इति षष्ठी, विहाय इति चतुर्थी, अहम कथम च इति द्वितीया स्यात् तस्य अहम द्वितीया पत्नी कथम स्याम, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकाचा अन्वय आहे. आता या श्लोकाचा अन्वय सांगण्याच्या आधी मी तुम्हाला याची एक पूर्वपीठिका सांगतो. हा एक श्लोक आहे. एका तरुणीने आपल्या वडिलांना तो सांगितला असावा असा अंदाज आहे. एक गृहस्थ, त्याची एकुलती एक मुलगी, ती उपवर झाली, विवाहाची चर्चा होऊ लागली, म्हणून त्याने काही ठिकाणी आमंत्रणं पाठवली आणि त्या आमंत्रणानुसार काही मुलं पाहण्याकरता आलेत, काही पाहून निघून गेलेत. मग त्यांना होकार द्यायचा की नकार द्यायचा, तर ती मुलगी काय म्हणायची की मी आधी परीक्षा घेणार, परीक्षेत जर तो पास झाला तर मग मी त्याला होकार देणार. ठीक आहे म्हटले. एका ठिकाणी आमंत्रण दिलं, तो मुलगा पाहण्याकरता आला. ही जी मुलगी होती ना, ही संस्कृत विदुषी होती. हिला संस्कृत विषयाचं पुरेपूर चांगलं ज्ञान होतं. म्हणून तिला वाटायचं की आपला जो होणारा मालक आहे यालासुद्धा संस्कृत विषयाचं ज्ञान असावं. म्हणून तिची अपेक्षा होती की हा सुद्धा संस्कृत पंडित असावा, संस्कृत विषयाचा ज्ञानी असावा. मग तिने वडिलांना सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारणार, प्रश्नात जर ते पास झाले तर मी त्यांना होकार देणार. मुलगा पाहण्याकरता आला आणि ती मुलगी समोर बसली आणि तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय सुरुवात केली? त्यांना विचारलं, तुम्ही मला संस्कृतविषयी माहिती सांगा, तुम्ही संस्कृत शिकलेले आहात का? तर तो जो मुलगा आहे ना, 8वी वर्गामध्ये त्याने संस्कृत विषय घेतला होता. त्यामुळे त्याने लगेच हो सांगितलं की मी संस्कृत विषय घेतलेला आहे, म्हणजेच संस्कृत विषय शिकलेलो आहे. मग मला सांगा, तुम्ही जर संस्कृत शिकले आहात तर विहस्यचं व्याकरण काय आहे? विहस्य हा जो शब्द आहे याचं व्याकरण काय आहे असं त्या मुलीने प्रश्न विचारला. तेव्हा तो मुलगा विचार करू लागला, विहस्य 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 नेमकं काय व्याकरण असेल याचं.
मग त्याने विचार केला की आपण एक टेबल पाठ केला होता 8वीमध्ये असताना. कोणता टेबल पाठ केला होता? देवचा. मग त्याने विचार केला देवप्रमाणे याचं व्याकरण असेल. मग त्याने विचार केला देवः देवौ देवः देवं देवौ देवान देवेन देवाभ्याम देवहि देवाय देवाभ्याम देवेभ्य देवात देवाभ्याम देवेभ्य देवस्य षष्टीचं एक वचन आहे देवस्य. तसं विहस्य देवस्यमध्ये पण स्य येतोय आणि विहस्यमध्ये सुद्धा काय येतोय? स्य येतोय. मग त्याने बेधडक सांगून टाकलं की विहस्य काय आहे? षष्ठीचं एक वचन आहे. असं कोणी सांगितलं? मुलीला पाहण्याकरता आलेल्या मुलाने. मुलगी म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. मग मला सांगा विहाय याचं काय व्याकरण आहे? त्याचा देव नावाचा टेबल पाठ होता. मग त्याने पुन्हा देवचा टेबल बोलायला सुरुवात केली मनातल्या मनात. देवः देवौ देवः देवं देवौ देवान देवेन देवाभ्याम देवहि देवाय. त्याने विचार केला देवाय देवाय तसं विहाय. मग त्याने बेधडक सांगितलं की विहाय काय आहे? चतुर्थी विभक्तीचं एक वचन आहे. मुलगी म्हटले ठीक आहे. त्यानंतर म्हटले अहम याविषयी व्याकरण तुम्ही मला सांगा. त्याने विचारलं की आता विचार केला की अहम काय असेल नेमकं. त्याने पुन्हा देवचा टेबल बोलायला सुरुवात केली. देवः देवौ देवः देवम देवम तसं अहम. म्हटले देवम हे द्वितीयाचं अहम हे द्वितीयाचं एक वचन आहे असं त्या मुलाने सांगितलं. मग ती मुलगी काय म्हटली? अजून एक प्रश्न विचारतो आणि थांबते म्हटले. मग तिने अजून एक प्रश्न विचारला. ती म्हटली कथम काय आहे याचं व्याकरण सांगा मला. ते म्हटलं की देवम जसं आहे तसंच कथम आहे. त्याने सांगितलं की कथमसुद्धा काय आहे? द्वितीयाचं एक वचन आहे. अशा प्रकारे 4 प्रश्न विचारले आणि ती मुलगी घरामध्ये गेली. मग तो मुलगा बाहेर निघून गेला. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीला विचारलं बेटा तुला पसंत आहे का हे स्थळ? तुला पसंत आहे का तो मुलगा? मग ती मुलगी आपल्या बापाला म्हणते काय म्हणते? यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहम कथम. बघा आता अन्वय द्या आणि याचा अर्थ लक्षात घ्या. ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणते यस्य कृते ज्याच्याकरिता विहस्य हे षष्टीचं एक वचन वाटतं म्हणजे षष्ठी वाटते. विहाय इति चतुर्थी विहाय हे चतुर्थीचं एक वचन वाटतं. त्याचप्रमाणे अहम च कथम अहम आणि कथम हे ज्याला द्वितीय स्यात् द्वितीय असेल असं ज्याला वाटतं. ठीक आहे. अहम कथम द्वितीय विभक्ती आहे असं ज्याला वाटतं. तस्य तस्य म्हणजे त्याची. अहम म्हणजे मी. द्वितीया म्हणजे काय? पत्नी. त्याची मी पत्नी. कथम श्याम कशा प्रकारे होणार? म्हणजे मी त्याची पत्नी होऊ शकत नाही. मी एवढी संस्कृत विषयामध्ये हुशार आहे, विदुषी आहे, त्यामुळे माझी अपेक्षा असणारच की जो माझा मालक होणार आहे तो सुद्धा संस्कृत विषयामध्ये तज्ज्ञ असावा अशी माझी अपेक्षा आहे. परंतु मी त्याला व्याकरणाचे काही 4 प्रश्न विचारले तर तो चुकीची उत्तर देऊन निघून गेला. बघा ज्याला विहस्य षष्ठी वाटते, विहाय चतुर्थी वाटते, अहम आणि कथम ज्याला द्वितीय वाटते त्याची मी द्वितीय म्हणजेच पत्नी होऊ शकत नाही. कारण त्याने हे जे व्याकरण सांगितलं आहे हे पूर्णपणे काय आहे? चुकीचं आहे. पूर्णपणे काय आहे? चुकीचं आहे. मग याचं व्याकरण काय आहे तर हे जाणून घेऊ आपण. याचं व्याकरण मी आपल्याला सांगतो. बघा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये किम कृत्वा आणि किम कर्तुम हे 2 व्याकरणाचे भाग पाहिले. पहिल्यामध्ये पूर्वकालवाचक पाहिलं आणि दुसऱ्यामध्ये हेत्वर्थक अव्यय पाहिलं. तर बघा विहस्य हे काय आहे? ल्यबंत अव्यय आहे. काय आहे? ल्यबंत अव्यय. विहाय हे सुद्धा ल्यबंत अव्यय आहे. ल्यबंत अव्यय आहे. अहम हे अस्मत् सर्वनाम. काय आहे? अस्मद सर्वनाम आणि सर्वनामाचं प्रथमा विभक्तीचं एक वचन आहे. आणि कथम
हे अव्यय आहे. हे याचं व्याकरण आहे बघा. विहस्य वि प्लस हस प्लस ल्यप बरोबर तयार काय होतं विहस्य. इथं सुद्धा बघा वि प्लस रूप प्लस ल्यप विहस्य आणि विहाय हे काय त्यांचे व्याकरण आहेत. आणि व्याकरण अशा प्रकारे असून सुद्धा जो चुकीचं व्याकरण सांगून मला गेला तर त्याची मी पत्नी कशी होणार. म्हणून ती मुलगी म्हणते बघा, ज्याच्याकरता विहस्य षष्ठी विहाय चतुर्थी वाटते, अहम कथमी ज्याच्याकरता द्वितीया आहे त्याची मी द्वितीया म्हणजेच पत्नी कशी काय होणार, अर्थात होऊ शकत नाही. असं या 5व्या श्लोकाचा अगदी गंमतशीर असा अर्थ आहे. त्यानंतर आपण 6व्या श्लोकाचा त्याचं वाचन करू. ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन ऐकून नंतर मग ते पाठांतर करायचं आहे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. अशा प्रकारे याचं उच्चारण करायचं. आता याचा आपण अन्वय पाहू. विघ्न भयेन विघ्नाच्या भीतीने, खलु खरोखर, नीचैहि कार्यम न प्रारभते अधम अशा प्रकारच्या लोकांकडून कार्य प्रारंभ होत नाही. कोणाकडून? अधम लोकांकडून. हे या कार्यामध्ये भीती म्हणजे संकट येईल आणि संकटाच्या भीतीने कार्य प्रारंभच ते करत नाही, त्यांच्याद्वारे कार्य प्रारंभ होत नाही. कार्यम प्रारभ्य विघ्न विहता भूत्वा मध्याः विरमन्ति. काही माणसं असे आहेत ते मध्यम प्रकारचे आहेत. मध्याः म्हणजेच काय, मध्यम प्रकारचे लोक. हे काय करतात, कार्याला आरंभ तर करतात, परंतु जर त्या कार्यामध्ये एखादं विघ्न आलं तर ते कार्य तिथेच सोडतात आणि पुन्हा माघारी फिरतात, परत येतात. ते कार्य पूर्णत्वास नेत नाहीत. हे कोण आहेत? मध्याः. परंतु पुढे बघा, विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः अपि उत्तमजनाः प्रारब्धं कार्यं न परित्यजन्ति. बघा, उत्तम जनाः हे लोक काय करतात, एकदा कार्य प्रारंभ केलं तर त्या कार्यामध्ये पुन्हा पुन्हा संकट आलं आणि त्या संकटांनी आपलं कार्य पुन्हा पुन्हा हाणून पाडण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे सज्जन लोक कार्य सोडून जात नाहीत. आपलं कार्य सिद्धीस नेतात, पूर्णत्वाकडे नेत असतात. उत्तम जनाः कार्यं न परित्यजन्ति. उत्तम अशा प्रकारचे लोक कार्याचा त्याग करत नाहीत. ते कार्य पूर्ण करतातच आणि पूर्ण करूनच मग ते श्वास घेत असतात. म्हणजे या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. सोपा अर्थ सांगतो आता. जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, उत्तम, मध्यम आणि अधम. अधम कसे आहेत? हे एखादं कार्याला सुरुवात करतच नाहीत. का? कारण त्यामध्ये संकट येतील, या संकटांच्या भीतीने कामाला सुरुवातच करत नाहीत. मध्यम प्रकारचे लोक कामाला सुरुवात तर करतात, परंतु संकट येतील किंवा संकट जर आले आणि संकटांनी ते कार्य मोडण्याचा प्रयत्न केला तर ते कार्य सोडतात आणि माघारी फिरतात. पण जे उत्तम अशा प्रकारची लोक आहेत, ही उत्तम लोक मात्र कितीही संकटांनी आपलं कार्य मोडून पाडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते काम मात्र सोडत नाहीत. आपलं काम पूर्णत्वाला नेत असतात. त्याला म्हणतात उत्तम जनाः. अशा प्रकारे हा 6व्या श्लोकाचा अर्थ होता. आता पेज नंबर 12 पाहायचा आहे, 7व्या क्रमांकाचा श्लोक. याचा आधी उच्चारण बघूया आपण. स्थान भ्रष्टा न शोभन्ते दंता केशा नखा नरः इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं न परित्यजेत. असं याचं उच्चारण आहे. आता याचा अन्वय बघा. स्थानभ्रष्टाः.
स्थानभ्रष्ट झालेले लोक, ज्यांनी आपलं ठिकाण सोडलेलं आहे, आपला आधार सोडला आहे, आपला आश्रय सोडला आहे, तर असे मूळ स्थान सोडलेले काही लोक, काही वस्तू, पदार्थ, व्यक्ती हे शोभून दिसत नाही. याच्यामध्ये काय काय दिलं बघा. पहिलं आहे दंताहा. आपले दात एकदा स्थानभ्रष्ट झाले की ते शोभून दिसत नाहीत. दात जोपर्यंत तोंडामध्ये आहेत तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेत असतो. वेळोवेळी दात घासणे, वेगवेगळ्या पेस्टने आपण दात घासत असतो आणि त्या दातांची निगा घेत असतो, काळजी करत असतो आपण आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. एवढी काळजी दातांची का होते, कुठपर्यंत होते? जोपर्यंत ते त्यांच्या स्थानावर आहेत, म्हणजे तोंडामध्ये आहेत तोपर्यंत. आणि एकदा का दात पडला म्हणजे तो स्थानभ्रष्ट झाला की मग म्हणतं का तो पडलेला दात आण बरं इकडे, मी त्याला पेस्टने घासून पाहतो किंवा घासतो आणि ठेवून देतो, स्वच्छ करतो, असं म्हणतं का कोणी? नाही. एकदा पडला म्हणजे मनुष्य फेकून देतो. म्हणजेच तो स्थानभ्रष्ट झाला म्हणजे त्याची किंमत कमी होते. त्याचप्रमाणे दुसरं आहे केशाहा. डोक्यावरची केश बघा. हे केस जोपर्यंत डोक्यावर आहेत तोपर्यंत आपण याची काळजी घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावतो किंवा आंघोळीच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतो आणि यांना चांगल्या प्रकारे यांची काळजी घेत असतो, निगा राखत असतो. परंतु हे केस मोठी झाल्यानंतर जेव्हा आपण कापण्याकरता जातो आणि कापण्याकरता गेल्यानंतर जेव्हा ते डोक्यावरचे केस आपण कापून ते खाली पडतात, ते खाली पडलेले केस आपण म्हणतो का त्या केस कर्तन करणाऱ्याला की ती केस मला दे परत, म्हणजे ते मला धुण्याकरता कामात येतील, असं म्हणतो का? नाही म्हणत आपण. म्हणजेच केस जोपर्यंत डोक्यावर आहेत तोपर्यंत त्या केसांची काळजी आपण घेत असतो, त्याचं महत्त्व असतं. एकदा ते केस गाळून पडले किंवा कापून टाकले तर ते केस आपण उकिरड्यावर टाकत असतो किंवा ते टाकून देत असतो, म्हणजे ते स्थानभ्रष्ट झाले की त्यांची शोभा राहत नाही. तिसरी वस्तू आहे नखाहा. आपले नख. हे नख जोपर्यंत आपल्या बोटावर आहेत तोपर्यंत आपण यांची काळजी घेत असतो, त्यांना स्वच्छ ठेवत असतो, त्यांच्यामध्ये घाण जाऊ देत नाही. नेल पॉलिशने त्यांना अत्यंत सुशोभित करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या नेल पॉलिशने. परंतु एकदा जेव्हा ते नख कापून टाकून दिलं मग करतो का आपण पॉलिश? असं म्हणतो का ते माझे कापलेले नख दाखव बरं, मला त्यांना पॉलिश करायची, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. म्हणजेच ते नख जोपर्यंत बोटावर आहेत, आपल्या स्थानावर आहेत तोपर्यंत त्यांना शोभा आहे, महत्त्व आहे. परंतु ते जेव्हा बोटावरून खाली जातात म्हणजेच ते कापले जातात तेव्हा त्यांची शोभा नष्ट होते. ज्याप्रमाणे दात, केस आणि नख हे स्थानावर आहेत तोपर्यंत यांची शोभा आहे, हे स्थानभ्रष्ट झाले की यांची शोभा राहत नाही. त्याप्रमाणे माणसाची सुद्धा परिस्थिती आहे. माणसाने सुद्धा आपलं स्थान कधीच सोडू नये. ज्या स्थानावर आहोत आपण ते स्थान आपलं टिकून ठेवावं. हे स्थान कशामुळे भ्रष्ट होतो मनुष्य? बघा, स्थान भ्रष्ट कशामुळे होतो? कामामुळे होत असतो, क्रोधामुळे होत असतो आणि लोभामुळे माणसाला स्थानभ्रष्ट होण्याची वेळ येत असते. कामनेमुळे कसं काय? आपण एका स्थानावर आहोत आणि चुकीची जर आपण कामना केली तर आपण स्थानभ्रष्ट होण्याची शक्यता असते. अंतःकरणात जर क्रोध निर्माण झाला, विनाकारण आपण एखाद्यावर रागवलो तर आपण स्थानभ्रष्ट होऊ शकतो. आणि लोभ, अंतःकरणात जर लोभ आला तर लोभाने सुद्धा आपण स्थानभ्रष्ट होऊ शकतो. आता हे मोठमोठे ऑफिसर असतात, मोठमोठे नेते असतात, हे स्थानभ्रष्ट कधी होतात? जेव्हा ते एखाद्या लाच घेताना ते पकडले जातात. लाच काय घेतो मनुष्य? लोभामुळे घेत असतो. अंतःकरणातून लोभ जर निघून गेला तर तो लाच घेणारच नाही, आणि लाच घेताना पकडला गेला नाही, लाच घेणारच नाही, तर पकडला जाण्याचा प्रश्नच नाही. आणि पकडला जाण्याचा प्रश्न नसेल तर तो स्थानभ्रष्ट होईल का? अर्थात स्थानभ्रष्ट होणार नाही. म्हणून मनुष्याने प्रयत्नपूर्वक आपल्या स्थानावर टिकून राहावं. स्थानभ्रष्ट मनुष्य झाला की माणसाला शोभा राहत नाही. कोणते 4 गोष्टी आहेत? दात, केस, नख आणि मनुष्य यांची शोभा ही स्थानावर आहे तोपर्यंत. एकदा स्थानभ्रष्ट झाले की यांना शोभा राहत नाही. इति विज्ञाय, अशा प्रकारे जाणून, विज्ञाय
विज्ञाय हे काय आहे? ल्यबंत अव्यय आहे. विज्ञाय काय आहे? हे ल्यबंत अव्यय. इति विज्ञाय मतिमान बुद्धिमान पुरुषाने. इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. स्वतःच्या स्थानाचा त्याग करू नये. लक्षात आलं 7वा श्लोकाचा अर्थ. आता शेवटचा श्लोक घेऊ आपण. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगम नरस्त्यजेत. अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्य प्राप्तुमर्हति. या श्लोकाचा हा अशा प्रकारे उच्चार आहे. तर बघा, लक्ष द्या, या श्लोकाचा अर्थ काय आहे? दैवम एव इति संचिन्त्य नरः स्वोद्योगम न त्यजेत. जे काही मिळेल ते माझ्या दैवानेच मिळेल, दैवच मला देईल असा विचार करून माणसाने स्वतःच्या उद्योगाचा त्याग करू नये. कारण अनुद्यमेन तिलेभ्य तैलम कह प्राप्तुमर्हति. उद्योग न करता, प्रयत्न न करता तिळापासून तेल कोणी प्राप्त करू शकतं का? अर्थात कोणीही प्राप्त करू शकत नाही. म्हणून मनुष्याने जो उद्योग आपण करत आहोत तो उद्योग सतत केलाच पाहिजे. कारण दैव आपल्याला देईल आणि दैवाने आपल्याला मिळेल तेव्हाच आपण प्राप्त करू, असं दैवावर अवलंबून राहायचं नाही. मनुष्याने सतत उद्यमशील राहायचं असतं. म्हणून म्हणतात ना, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जो सतत उद्योगशील असतो त्याच्या घरी रिद्धी सिद्धी काय करते? पाणी भरते. म्हणजे त्याच्या घरामध्ये भरभराट असते. म्हणून मनुष्याने सतत उद्योगशील असलं पाहिजे, असं या 8व्या श्लोकाचा अर्थ आहे. आता बघा, पाठ तर आपला संपला आहे. यानंतर बघा खाली आपण भाषाभ्यास घेणार आहोत. पण त्या भाषाभ्यासाच्या आधी तुम्हाला थोडासा परिचय करून द्यायचा आहे, तो म्हणजे अन्वय रचनेचा. हा श्लोक आपण पाहिला आणि श्लोकाच्या खाली काय पाहिलं आपण? अन्वय. ठीक आहे. तर ते अन्वय कशाला म्हणतात त्याची थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे. बघा, अन्वय रचना. अन्वयाची रचना कशी करायची बघा. साहित्य रचना द्विधा पद्या गद्या च. साहित्याची रचना जी असते ना, साहित्य रचना ही 2 प्रकारची आहे. एक आहे पद्या आणि दुसरी आहे गद्या. पद्या म्हणजे श्लोक, काव्य, कविता, त्याला म्हणतात पद्या. आणि जे पाठ असतात, पॅसेज असतात, अनुच्छेद असतात, परिच्छेद असतात, याला काय म्हणतात? गद्या. हा तर ही जी पद्या रचना आहे ही कशी असते बघा. गेया छंदोवृत्तबद्धा पद्य रचना ही सुद्धा 2 प्रकारची असते. एक म्हणजे गेया. गेया म्हणजे काय? गाता येण्यास योग्य. श्लोक आपण गाऊ शकतो ना. आणि छंदोवृत्तबद्ध, हा छंदामध्ये वृत्तामध्ये हे बद्ध असते. छंदो वृत्त बद्धाहा. अशा प्रकारे ही पद्य रचना 2 प्रकारची असते. गेय आणि छंदोवृत्तबद्ध अशा प्रकारे ही पद्य रचना असते. परंतु बघा, आदौ कर्तृपदम पश्चात कर्मपदम अंत्ये क्रियापदम इति सरला क्रमबद्ध रचना क्रमबद्धा गद्य रचना. ही जी गद्य रचना असते ही कशी असते? कर्ता, पुढे काय असतं? कर्म, नंतर काय असतं? क्रियापदम. काय असतं? क्रियापदम. गेया छंदोबद्ध वृत्तबद्ध पद्या. आणि गद्या जी असते ही क्रमानुसार बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापदम अशा प्रकारे ही गद्य रचना असते. अयम पदक्रम पद्ये न दृश्यते. हा जो पदक्रम आहे हा पद्यामध्ये दिसत नाही. दिसतो का श्लोकामध्ये? कर्ता, नंतर कर्म, नंतर क्रियापद असं दिसतं का? नाही. अर्थात ही जी पद्य रचना आहे, क्रमरचना आहे,
ही क्रमरचना या पद्यामध्ये दिसत नसते. अतः कदाचित पद्यम दुर्बोधम भवती, आणि म्हणून कधीकधी श्लोकाचा अर्थ जाणणं म्हणजेच पद्य हे जाणण्यास दुर्बोध कळण्यास कठीण होतं. पद्यस्य पदविभागम कृत्वा विकीर्णानि पदानि संयोज्य पुनः सरलक्रमेण कृत्वा रचना नाम अन्वयः. आता अन्वय ही जी पद्य रचना आहे ना, ही या क्रमाने नसते, कर्ता कर्म क्रियापद या क्रमाने ही नसते. मग या ठिकाणी काय करावं लागतं, हे सर्व पद्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद हे विखुरलेले असतात, इकडे तिकडे विखुरलेले असतात. तर त्यांना काय करायचं, पद्यस्य पदविभागम कृत्वा, अगोदर पद्याचे पदविभाग करायचे, वेगवेगळ्या पदांचा विभाग करायचा. आणि जे विकीर्णाने म्हणजे विखुरलेले आहेत, कोणते पद, विखुरलेले जे पद आहे संयोज्य, त्यांना एकत्र करून त्यांना गोळा करून पुनः सरळ क्रमेण कृत्वा, त्यांना पुन्हा सरळ क्रमामध्ये करणे, याला रचना, सरळ क्रमामध्ये केलेली जी रचना असते त्याला काय म्हणतात, अन्वय. विखुरलेले जे पद असतात, कर्ता कर्म क्रियापद श्लोकामध्ये कसे असतात, विखुरले असतात, त्या पदांचा पदविभाग करून विखुरलेले जे पद ते गोळा करायचे आणि त्यांची क्रमाने कर्ता कर्म आणि क्रियापद अशी रचना करणं, याला काय म्हणतात, अन्वय. तुम्हाला जर लिहायचं असेल तर मी अर्थ सांगतोय बघा. पदाचा पदविभाग करून विखुरलेले पद गोळा करून पुन्हा सरळ क्रमाने केलेली रचना म्हणजे अन्वय, असा त्याचा सोपा अर्थ आहे. पुढे बघा, अर्थबोधस्य सरलम साधनम नाम अन्वय. अर्थबोधाचे सोपं साधन म्हणजे काय आहे, अन्वय. अनुवादार्थमपि लाभदायक अन्वयाभ्यास. अनुवादाकरिता सुद्धा लाभदायक असतो, काय असतो, अन्वयाभ्यास, अन्वयाचा अभ्यास. क्वचित पद्ये ये शब्दाः न वर्तन्ते तान कल्पयित्वा अर्थपूर्णः वाक्यरचना भवति. कधीकधी पद्यामध्ये जो शब्द नसतो परंतु त्याचा अन्वय करत असताना तो शब्दाची गृहीत धरावा लागतो किंवा त्या शब्दाची कल्पना करावी लागते आणि मग अन्वय केला जातो. तुम्हाला मी उदाहरण सांगतो याचं. बघा, पहिला श्लोक आहे. या पहिल्या श्लोकामध्ये ईश्वर शब्द आहे का, तर पहिल्या श्लोकामध्ये ईश्वर शब्द नाही. पण त्या पहिल्या श्लोकाच्या खाली बघा, अन्वयामध्ये कंसामध्ये या ठिकाणी ईश्वर हा शब्द टाकलेला आहे. म्हणजे जो शब्द श्लोकामध्ये नाही त्या शब्दाची कल्पना करून, त्या शब्दाची निवड करून योग्य तो शब्द पूर्ण करणं, अर्थात त्याच्यामध्ये टाकणं म्हणजेच वाक्यरचना करून केलेला अन्वय असं म्हणतात. पदस्थम क्रियापदम अन्विष्य कह करता किम कर्म इति प्रश्नान कृत्वा अन्वय करणीय. आता तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल, श्लोकाचा अन्वय केल्यानंतर अर्थ कळतो माहिती आहे, पण अन्वय करायचा कसं काय, तर तो उत्तर सांगितलं या ठिकाणी. पदस्थम क्रियापदम अन्विष्य, एखादा श्लोक आपण घेतला तर त्या श्लोकामध्ये अगोदर क्रियापद कुठे आहे ते आपण शोधायचं आणि क्रियापद शोधून पुढे काय करायचं, त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कह करता म्हणजे काय, कोण करता आहे, या क्रियापदाचा करता कोण आहे. किम कर्म किंवा किम करणम, असं तुम्ही त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचं आहे. अगोदर काय करायचं, श्लोकातलं क्रियापद ओळखायचं, त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा की हे क्रियापदा तुझा कर्ता कोण आहे, तुझं कर्म काय आहे. इति प्रश्नान कृत्वा, अशा प्रकारे प्रश्न करून जो करायचा असतो त्याला काय म्हणतात, अन्वय. यथा, आता तुम्हाला एक मागच्या वर्षी असलेला श्लोक, तो श्लोक देऊन त्याचा अन्वय केलेला आहे. बघा कसा केला आहे. अगोदर आपण श्लोक बघूया. यथा, जसे लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडाहतिं. हा श्लोक आहे. आता या श्लोकाचा अन्वय पहा. यथा लोभाविष्ट नरः वित्तं वीक्षते संकटं तु न वीक्षते तथा
मार्जारः दुग्धम पश्यति लगुडा हत्तीम तू न पश्यती। ज्याप्रमाणे लोभी मनुष्य पैसे पाहतो परंतु त्या पैशाच्या पाठीमागून येणारं संकट मात्र पाहत नाही। कोणी म्हणजे पैशाच्या पाठीमागून संकट कसं काय येतं बघा, पैसे मिळवण्याचे दोन मार्ग आहेत। एक आहे सरळ मार्ग, चांगला मार्ग, दुसरा आहे वाकडा मार्ग, त्यालाच वाम मार्ग असं म्हणतात, चुकीचा मार्ग। तर आपण चांगल्या मार्गाने जर पैसे मिळवले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि ती लक्ष्मी आनंद देत असते। पण जर आपण चुकीच्या मार्गाने जर पैसा मिळवला, वाम मार्गाने जर पैसा मिळवला तर तो पैसा लक्ष्मीच्या रूपात येत नाहीत, लक्ष्मीचीच बहीण असणारी अवदसा, त्या अवदशीच्या रूपामध्ये तो पैसा आपल्या घरामध्ये येतो आणि मग घरामध्ये कलह निर्माण करतो आणि एका घराचे दोन घरं करून टाकतो। म्हणून पैसा मिळवत असताना माणसाने हाही विचार करावा की तो पैसा आपल्याकडे कोणत्या मार्गाने येत आहे। परंतु लोभी मनुष्य विचार करत नाही, चांगल्या मार्गाने येवो की वाईट मार्गाने येवो, कोणत्याही मार्गाने येवो पण पैसा आपल्या घरामध्ये आला पाहिजे। तर तो मनुष्य काय पाहत असतो, फक्त पैसा पाहत असतो। तो मनुष्य त्या पैशाच्या पाठीमागून येणारं संकट मात्र पाहत नाही। कशा प्रकारे एक उदाहरण दिलं आहे, ज्या प्रकारे मांजर फक्त समोर असलेलं दूध पाहते पण दुधाच्या पाठीमागे उभा हातामध्ये काठी घेऊन उभा असलेला मनुष्य मात्र ते मांजर पाहत नाही, असं या श्लोकाचा अर्थ आहे। आता या श्लोकाला आपण क्रियापद शोधूया। अत्र किम क्रियापदम, या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे वीक्षते। कह वीक्षते, वीक्षते म्हणजे पाहणे, पाहतो। कह वीक्षते, कोण पाहतो, म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारला, मग उत्तर आलं नरह, मनुष्य। कीदृश नर, कशा प्रकारचा मनुष्य, लोभाविष्टः, लोभाने अत्यंत आविष्ट असलेला, लोभी असलेला मनुष्य। लोभाविष्ट नरः किम वीक्षते, लोभाविष्ट मनुष्य काय पाहतो, वित्तम, पैसे पाहतो। किम न वीक्षते, पण तो काय पाहत नाही, संकटम, तो संकट मात्र पाहत नाही। मार्जारम किम पश्यती, मांजर काय पाहते, दुग्धम, ती फक्त दूध पाहते। किम न पश्यती, काय पाहत नाही, लगुडा हतीम, ज्याच्या हातामध्ये काठी आहे अशा माणसाला मात्र ती पाहत नाही। अशा प्रकारे अगोदर श्लोकातलं क्रियापद ओळखायचं आणि त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचं, कह कर्ता, कह कर्म, कह करणम, अशा प्रकारे प्रश्न विचारून अन्वय करता येत असतो। अशा प्रकारे आज आपण अव्ययमाला हा संपूर्ण पाठ, या पाठातील 8ही श्लोक आणि अन्वय रचना कशी करतात हे 2 विभाग आपण पाहिलेत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या दुसऱ्या पाठाचा भाषाभ्यास घेणार आहोत। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसा वाटला याविषयी योग्य ती कमेंट करा आणि इतरांना तो शेअरसुद्धा करायचा आहे।